नमस्कार सर्व भारतवासियांना आणि महाराष्ट्रवासियांना माझा सप्रेम नमस्कार। तुम्ही पाहत असाल सध्या मी कुठे आहे। सध्या मी आहे पॅसिफिक महासागरमध्ये। सुरुवातीला माझी ओळख करून देतो। मी जन्माने शेतकरी पुत्र आणि कर्माने भारतीय नाविक आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आपण सुरुवातीला पाहिलं असेल, जो तुम्हाला सुरुवातीला एक लोगो दिसला, एक वादळ भारताचं, द स्ट्रॉम ऑफ इंडिया। तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं काय आहे एक वादळ भारताचं। तर मित्रांनो सांगतो ऐका। एक वादळ भारताचं ही एक चळवळ आहे। आपल्या लोकांमध्ये, आपल्या समाजामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी सुरू असलेली हे एक चळवळ आहे। या चळवळीचा उद्देश आहे की लोकांच्या मध्ये देशप्रेमाची भावना जागृत करणे आणि संविधानाचा जागर करणे, संविधानाचा प्रसार करणे। ही चळवळ कशी काम करते तर गणतंत्र दिवस आणि स्वतंत्रता दिवस या दोन दिवशी, हे दोन दिवस काय आहेत याबद्दलची माहिती लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम ही चळवळ करत असते। ही चळवळ काय सांगते आपल्याला की बाबा, सेलिब्रेट इंडिपेंडेंस डे नॉट अ हॉलिडे, सेलिब्रेट रिपब्लिक डे नॉट अ हॉलिडे। या वाक्याचा अर्थ काय आहे? स्वतंत्रता दिवस आणि गणतंत्र दिवस हा सुट्टी म्हणून साजरा करू नका। सुट्टी तर आहेच, पण ती सुट्टी यासाठी आहे, हे दोन देशाचे सण आहेत, महत्वाचे सण आहेत आणि ते साजरे करण्यासाठी ही सुट्टी आहे। आणि मग हे सण साजरे कसे करायचे नव्याने सांगायची गरज नाही। आपण ते सर्वजण करत आलेलोच आहे आणि पुढेही करत राहू। हे सण आपण कसे साजरे करतो तर आपल्या शाळेमध्ये, परिसरामध्ये, आपल्या धार्मिक स्थळावरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन झेंडावंदन करतो। आणि अशा प्रकारे हा सण आपण साजरा करत असताना आपल्या मनामध्ये एक देशप्रेम जागृत होतं। पण अलीकडच्या काळात असं होताना दिसत आहे की सोमवारी जर गणतंत्र दिवस आहे, सोमवारी जर स्वतंत्रता दिवस आहे, लोक विचार करतात की अरे सोमवारी तर आपल्याला सुट्टी आहे, चला फिरायला जाऊ। शनिवारची सुट्टी, रविवारची सुट्टी आणि सोमवारची सुट्टी, 3 दिवस मस्त एक पिकनिक काढू, फिरून येऊ, मस्त रिलॅक्स होऊ देऊ। मित्रांनो मला असं वाटतं की हे चुकीचं आहे। कारण शनिवार रविवार फिरलं तरी हरकत नाही, इतर सुट्टीच्या दिवशी फिरलं तर हरकत नाही, तो आपल्या जगण्याचा भाग झाला आणि फिरलंच पाहिजे। पण स्वतंत्र दिवस आणि गणतंत्र दिवस आपल्याला देशावरचं प्रेम आणि ते व्यक्त करूनच साजरे केले पाहिजेत। आणि त्यासाठी आपल्याला झेंडावंदन हे आपल्या प्रत्येक ठिकाणी, शाळेमध्ये, धार्मिक स्थळावरती अनेक ठिकाणी केलं पाहिजे। आणि ते आपण करतो, मान्य आहे करतो, पण किती लोक करतात हा पण प्रश्न पडतो। तर असं न करता आपण प्रत्येकाने तिथं गेलं पाहिजे। मग ते वयोवृद्ध असो, लहान मुलं असो, घरातील महिला असो, स्त्रिया असो, काम करणारे पुरुष, सर्वांनी तिथं एकत्र आलं पाहिजे आणि तो सण साजरा केला पाहिजे।